गुड मॉर्निंग, सुप्रभात. सरस्वतीज ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मंडळी, सगळे म्हणतात तुम्हाला ती म्हण मी आज खरी करून दाखवणार आहे. मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं खरी आहे का खोटी आहे. हे पहा, सगळेजण म्हणतात नवी सकाळ, नवी पहाट, नवीन दिवस, नवीन आशा, नवीन अपेक्षा, सर्व काही घेऊन येते. डोंबलं घेऊन येते मंडळी. आमच्या तर आयुष्यात नवीन सकाळ, नवीन सगळं सगळं सगळं, काही नवीन नाही. उठायचं, झाडायचं, सडा टाकायचं, फरशी पुसायचं, पायऱ्या पुसायचं, स्वयंपाक करायचं, धुणं धुवायचं, भांडे घासायचं, जेवायचं, अजून स्वयंपाक करायचं. हेच आहे. कशाची नवीन सकाळ, नवीन आशा, नवीन दिशा, नवीन सकाळ. नवीन का घेऊन येते सांगा बरं. हां सांगा, तुम्हीच सांगा. मला कमेंट करायची म्हणजे करायची ह्या विषयावर. सर्व बघणाऱ्यांनी सांगा बरं, काय नवीन घेऊन येते बायकाच्या आयुष्यात? तेच आहे ना. मग कशाला म्हणायचं नवीन आशा, नवीन दिशा, नवीन सकाळ, नवीन सपने? डोंबलं निहून काय नसतंय व नवं फिव. जे असतंय तेच असतंय. रोजचं मडण त्याला कोण रड. हां, तिला विचारा. कधीच छाया रिकामी येत नाही. काही ना काही खायला घेऊन येते. खायचं नाही. मी माझ्या फ्रेंडसाठी छायानं मला कणस आणली. मी सगळ्यांना वाटून खाते. सगळेजण आम्ही कंच खावला. तुम्ही बी खा. कसं वाटलं? एकदम बढिया, छान, थँक्यू. मॅडम, कंस कसे आहेत? माझ्या ना घशात खूप त्रास होत होता. हा, आज हे मला आगळं वेगळं खायला भेटलं. त्याला मीठ लावलं असल्यामुळं आणि हे चवदारचं असल्यामुळं माझा घसा एकदम फ्री वाटतोय. मला खूप छान वाटलं. बस झालं. छायाने कंस आणलेत, स्वीट कॉर्न आणले, तर इतके सुंदर आहेत. सीझन नसताना सुद्धा छायाने कंस खाऊ घातले, तर खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर आणि इतके गोड आहेत, खूप छान आहेत. त्याला आम्ही मीठ लावलंय त्याच्यामुळे तर आणखीन पण खूप सुंदर लागायले. थँक्यू डिअर. कणीस खायला ये म्हणलं माय. कुठं जायचंय आपल्याला आज? पोटाचा प्रश्न आहे ना, म्हणून निघालोय. नाही तर एवढ्या चला. उन्हात कोण जातंय का? चला 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 चला. घे पूर्ण. मी आणि आई, मी दोघ जण. कुठं जायचंय? चाललं पोट. काय करणार, ऊन आहे. कुठं खूप चाललंय ऊन ओळखा आहे. बरं. हे पा बघा, आम्ही आलो डीमार्टला आता किराणा भरायला. किती तारीख आहे? 2 तारखेला किराणा भरायचा, तर आम्ही आलो 4-5 तारखेला. ही खपाखप पोरग जर सामान घेतय मंडळी, माझा जीव. ती काय घ्यायच्या त्याच्याकडे लक्ष नसतंय. ती किती बिल होत किन का नाही की हे का. आता ही कोण माय, लक्षात येईना कोण आहे. आणि सोनूनच म्हणली ओळखा बर. कोण आहे म्हणले की आवाजावर ओळखले मी. अचानक अर्चना, सोनू, सागर भेटले आम्हाला डीमार्टला. मग तर काय, सोने पे सुहागा, दुधात साखर म्हणल्यासारखं झालं मंडळी. ह्या सोनून हे घ्या माऊ, ती घे ग माऊ, ती करा, ही करा. ह्याचं असलं राहतंय, त्याचं तसलं राहते. एवढी आमच्यावर अजून दुधात साखर घातली सोनून. हे घ्या, स्प्रे असला घ्या, बॉडी लोशन तसलं घ्या, फलाना असलं घ्या. काय करावं, सोनूच्या नावानं 2000चं बिल फाटलं. काय करा, आधी जीएसच्या नावानं 4-5 हजार आणि त्याच्यात सोनूच्या नावाचे 2000 केले बघा. 8000 रुपये. ह्या सगळे मिळून मस्तपैकी असं मोबाईल रिकामा केले. हे का बघा, ही खरेदी करायची पद्धत. खरेदी करून बघा, विचार करा मंडळी, ही आम्ही किती फिरले असत. हा एवढं दमून ही पोरग खाली बसलंय तर बसलंय, गुणानं बसना. बसून सुद्धा ही घ्यायचं, ती घ्यायचं, ही काय की वेगळंच काढले माय नवीनच. हो का, ही काय की लोरल मन, काय की मन. आपल्या बाप जन्मी माहित नाही, आपण खेड्यातले मंडळी सगळे. हो काही काय की घ्या आणि काय की घ्या. कशाचं काय, आमच्या ती 3 आणि आम्ही 2, 5च्या विचारानं सामान होतं. तुम्ही बघा, ट्रॉयली शिग आली आणि मग तिथून निघालो वरच्या मजल्यावर. काय वरच्या मजल्यावर तर आल्यावरती धमाल जर बघितली वरच्या मजल्याची. हेव का बघा, हे घेऊ का ते घेऊ,
ते घेऊ का हे घेऊ. आता घरी ऑपरन आहेत, ह्याची काही गरज आहे का? तरी सुद्धा ह्या पोराने घेतलं. 2 असताना ही 3रं घेतलं. का बोलावं काय नाही. आणि मग तिथून आलो टी शर्टला. का तर उन्हाळा हाय, घरचे टी शर्ट घालावं वाटना झालंय. नवीन टी शर्ट घ्यायचेत म्हण हो का, नवीन टी शर्ट. मग मला बी, मी तर काय गप्प बसणाऱ्यापैकी आहे? हा, अजिबात नाही. बघा हे 2 बेडशीट. मी पण म्हणलं बाबा उन्हाळा आहे, कॉटनचे बेडशीट घ्यावं. घरी नवीन काय तर मस्त फ्रेश वाटतंय. लय दिवस झालते, 5-6 महिने झालते बेडशीट घेऊन. मग हे असले 2 बेडशीट घेतलं. बाथरूमला चपली नव्हत्या. किती बी चपली ठेवा बाथरूमला, ही खाली कुत्र्याचे पिल्ले झाल्या तर बघा, एक ना एक घेऊन जाण्यावर आहे. तर काय करा, काल परवात चप्पल आणलेला मंडळी, तुम्हाला काय सांगू, एका कुत्र्याच्या पिल्ल्याने एक ठेवले आणि एक घेऊन गेले आणि शोधले बाहेर तर त्याचा पन्ना तोडले. काय करावं. ही आमचे किरायदार तर एवढे निष्काळजी आहेत की विचारता सोय नाही. बिलकुल पार बाथरूमची चप्पल दारापर्यंत आणून सोडत्या, टर 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 घसडीत. असले तर किरायदार आहेत. हे का बघा मंडळी, मला घाम आला ज्यावेळेस मी हे का बघा, मी तुम्हाला खोटं बोलायलो का? बघा हे ट्रॉयली गच झाली. हे प्रेमपत्र बघितलं का? ही डिमार्टचं प्रेमपत्र म्हणतात. हे काही 6 टी शर्ट, मला बी 2 प्लाझो घेतला उग्गच्या गरज नसताना. का मंडळी घेतला मला माहितीये काय? ह्याचे 6 टी शर्ट झाकावे म्हणून मला 2 प्लाझो घेतला. नाहीत लेकरं सांभाळणं जोक नाही. सगळेजण म्हणतात लेकरं पाहिजे. लेकरं असणाऱ्याला येऊन विचारा म्हणा, कळतंय. हे का बघा ही 8,000ची गाडी आहे बरं का. ही गाडी इथून निघाली की किती वेळ चलते बघा तुम्ही. सगळ्यात महागडी गाडी आहे मंडळी ही. हे का घरात लेकरू नाही तरी पार्लेजीचा पुडा पाहिजे. हे का बघा, ही कपड्याचं गट्टूड, किराणा, काय बोलणार काय सांगा तुम्ही. आणि मला म्हणते चल घेऊन. बोला बर 10,000 रुपयाला 2 कॉर्नेटो पडले. 10,000 रुपयाचा चंदन छान झालं. मोबाईल ब्लँक झाला सुंदरपैकी. आता गरम मोबाईल थंड झाला म्हणून ही थंड खावलं. कसं वाटलं? गार वाटलं. आईचे पैसे गेल्यावर मस्त वाटतंय ना. घाला मला. डीमार्टचा सगळ्यात मोठा स्कॅम. 200 रुपये जर घेऊन आलं, 10,000 रुपयाला चंदन लागतंय. ह्याला म्हणतात डीमार्ट.